नमस्कार, ज्वालादीप न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते। बातमी पाहूया। बहिणीने भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे नोंदणी केल्याची तक्रार आहे। सिटी कोतवाली पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाहीये। महत्त्वाची बातमी, इतर तक्रारीप्रमाणे या गंभीर प्रकरणाचीही औपचारिकता म्हणून चौकशी केली जाते, परंतु ठोस कारवाई अभावी पीडितेला न्याय मिळेल की नाही यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। 30 डिसेंबर 2024 रोजी सिंधी कॅम्प येथील रहिवासी अनुपम मदनलाल नेभाणी यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की त्यांच्या आईच्या नावावर मालमत्ता होती, तर 2017 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर वडिलांच्या मालमत्तेवर अधिकार होता आणि त्याच्या वडिलांकडे मृत्यूपत्र किंवा वडिलांनी जारी केलेले मृत्यूपत्र नव्हते। तर या मालमत्तेत कोणाचाही उल्लेख दिसून आलेला नाही, परंतु त्यांच्या बहिणीने भूमी अभिलेख अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार केले आणि बनावट मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे मालमत्तेची नोंदणी केली आहे। तर या मालमत्तेच्या वाद आणि मृत्यू प्रमाण बाबतचा खटला दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे आणि या मालमत्तेच्या नोंदणी दरम्यान न्यूझूल सीट क्रमांक 70 आणि नझूल प्लॉट क्रमांक 751 च्या नोंदणी दरम्यान भूमी अभिलेख कार्यालयाचे परीक्षक सर्वेक्षक कुणाल राजपूत आणि उप अधीक्षक पंकज पवार यांनी तक्रार व्यतिरिक्त इतर वारसांना कोणतीही माहिती दिली नाही। तर नोंदणी दरम्यान गैर अर्जदाराने नोंदणी नियमांचे उघडपणे उल्लंघन केले आहे। अर्जदार नसलेल्या व्यक्तीने त्याच्या बहिणीच्या नावावर 167.28 चौरस मीटर जमीन नोंदवली आहे। भूमी अभिलेख अधिकाऱ्यांवर लावण्यात आलेले आरोप अतिशय गंभीर आहेत आणि यासोबतच तक्रारदाराच्या बहिणीने बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार केल्याचे सांगितले आहे। नोंदणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला नोटीस देऊन त्यांची बाजू मांडू का दिली नाही, असे अनेक प्रश्न आहे आणि ज्यांचा पोलीस तपास करत आहे, तपासात ते उघड होईल का? तक्रार दाखल होऊन 20 दिवस उलटूनही पोलीस विभागाकडून कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले आहे।